रद्द करावेत अशा आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मागणी करत आहोत. धन्यवाद. हॅलो. विरोधी काळा कायदा रद्द करा, रद्द करा. ईव्हीएम नको, बॅलेट पाहिजे. ईव्हीएम नको, बॅलेट पाहिजे. ईव्हीएम नको, बॅलेट पाहिजे. शेतकरी विरुद्ध काळे कायदे रद्द करा, रद्द करा. किसान मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने आज भारतातील 550 जिल्ह्यातील 5000 तालुक्यांमध्ये ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. 3 कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सोबतच व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठ्यांची देखील 100% मोजणी झाली पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि खाजगी क्षेत्रात देखील आरक्षण म्हणजेच प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. सरकारने 1931 नंतर ओबीसींची जातवार जनगणना केलेली नाही. 1931 पर्यंत ओबीसींची जनगणना होत होती. त्यावेळेस ओबीसी 52% होता, परंतु आता ओबीसींची जनगणना होत नसल्यामुळे अधिकृत आकडेवारी नसल्याने प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून गेल्या 75 वर्षांपासून ओबीसी हा आपल्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहे. त्याच्या विकासासाठी जो निधी मिळायला पाहिजे होता तो निधी केवळ संख्या उपलब्ध नसल्यामुळे मिळत नाहीये आणि म्हणून ही जातवार जनगणना झाली पाहिजे. केंद्र सरकारने ओबीसींची जातवार जनगणना मी करू शकत नाही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे आणि त्याला 3 कारणं सरकारने सांगितलेली आहेत. पहिलं म्हणजे ओबीसींची जनगणना करण्यासाठी 8000 कोटी रुपये खर्च येणार आहे, परंतु जर सरकार एका वर्षामध्ये 28 लाख कोटी रुपये खर्च करत असेल तर सरकारला 8000 कोटी रुपये खर्च करणं काही एक विशेष नाही. आणि या देशामध्ये जर 85 कोटी ओबीसी असतील तर त्यांच्यासाठी 8000 कोटी रुपये खर्च करणं काहीच अवघड नाही. निव्वळ पेट्रोल आणि डिझेलवर सरकारने जवळजवळ 65,000 कोटी रुपये आतापर्यंत टॅक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारने वसूल केलेले आहेत. तसेच राज्य सरकारांनी देखील जवळजवळ 70,000 कोटी रुपये त्या माध्यमातून वसूल केलेले आहेत. तर मग या टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा जमा झाला सरकारने खर्च केला तर 85 कोटी ओबीसींचा विकासाचा कार्यक्रम साध्य होऊ शकतो. म्हणून आमचं म्हणणं आहे की सरकारने तो 8000 कोटी रुपये खर्च करावा. तसंच सरकार म्हणतं की ओबीसींची जनगणना केली तर देशाचे तुकडे पडतील, परंतु बांधवांनो या देशामध्ये देशाचं विभाजन 1947 ला झालेलं आहे आणि ते धर्माच्या आधारे झालंय. म्हणजे धर्माच्या आधारे देशाचं विभाजन झालं, जातीच्या आधारे देशाचे तुकडे किंवा विभाजन झालेलं नाही. परंतु ज्या धर्माच्या आधारे विभाजन झाले ती धर्माची गणना होते. या देशामध्ये हिंदू किती, मुस्लिम किती, जैन, ख्रिश्चन, बौद्ध किती याची गणना होते. ज्याच्याने देशाचे तुकडे होतात ती गणना होते, परंतु जातीच्या आधारे गणना झालेली देशाचे तुकडे होत नाही, ती गणना होत नाही. तर ती जातीय गणना झाली पाहिजे अशी आमची मागणी. तिसरं सरकारचं म्हणणं आहे की जर जनगणना झाली तर आरक्षणाची जी काही टक्केवारी आज 50% ती वाढेल किंवा तशी मागणी वाढेल. परंतु आता सध्या केंद्र सरकारने स्वतःच ही टक्केवारी किंवा हे प्रमाण 50%च्या वर नेलेलं आहे. आज SC, ST आणि ओबीसींना 50% आणि EWच्या नावाखाली 10% अतिरिक्त आरक्षण देऊन हे प्रमाण 60% केलं आहे. म्हणजे हे सुद्धा सरकारचं म्हणणं जे आहे की आरक्षणाची टक्केवारी वाढेल हे सुद्धा खोटं आहे. ऑलरेडी ती 60% झालेली आहे आणि म्हणून केंद्र सरकारने ओबीसींसोबत आणि शेतकऱ्यांसोबत सापत्नपणाची वागणूक न करता शहीद हो चुके हैं, लेकिन फिर भी सरकार के कान पर जू तक नहीं रेंग रही है. यह संवेदनशीलता उनमें इसलिए है क्योंकि वो लोग किसानों का नहीं बल्कि भांडवलशाही वृत्ति का, सरमायादारा निज़ाम का और जिसको क्रोनी कैपिटलिज्म कहते हैं उसके पुरुष करते हैं. सरकार ने जिस तरीके से राज्यों के हाथों में से कानून बनाने के जो अधिकार अपने पास ले लिए हैं वो एक तरीके से इस देश में डेमोक्रेसी के माध्यम से हुकुमशाही को प्रस्तावित करने वाली छवि को निर्माण करना चाहते हैं. और ये धीरे धीरे जो है ये हर स्ट्रक्चर को तोड़ने का काम शुरू है. और हम लोग
बिल्कुल यही मांग पूरे लगभग राष्ट्रीय पिछड़ा वर्ग और किसान मोर्चा के माध्यम से हर तहसील में, हर ज़िले में ये मांग को लेकर तहसील कचहरियों के सामने बैठे हुए हैं कि किसानों को हक और अधिकार मिले। किसान जो है इस देश का बैकबोन है, वो अगर ज़िंदा रहेगा तो इस देश की अर्थव्यवस्था ज़िंदा रहेगी, और अगर अदानी और अंबानी ज़िंदा रहेंगे तो दो घराने ज़िंदा रहेंगे, देश ज़िंदा नहीं रहेगा। तो ये लड़ाई जो है वो देश के अस्तित्व को, क्योंकि इस देश का अस्तित्व किसान है, शेतकरी है, वो अगर नहीं बच पाता है तो मुझे लगता है कि आने वाला समय, चाहे फिर वो कई चीज़ों में, बेरोज़गारी का मामला हो और जिसको कहेंगे महंगाई का मामला हो, ऐसे सारे कई मामलों में देश उलझा हुआ रहेगा। मेरा और मेरे पक्ष का पूरा समर्थन आज के इस मांगों को लेकर है, और मैं जब भी इस तरीके की संगठनात्मक लेवल पर जहाँ भी सरकार के काले कानूनों के खिलाफ लड़ाई होगी, हम लोग कंधों से कंधा मिलाकर साथ में खड़े रहेंगे। धन्यवाद। म्हणणं सुद्धा सरकारने मान्य केलेलं नाही, जनगणना केलेली नाही। आज ज्या वेळेला जनगणनेचं वर्ष असताना हा जनगणनेचा मुद्दा ऐरणीवर आला, त्यावेळेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही ओबीसींची जनगणना करणार नाही। मग ओबीसींच्या बाबतीत सरकारच्या मनामध्ये हा सापत्न भाव का, हा दुजा भाव का? जनगणनेचा संबंध बजेटशी असतो आणि नियोजन कमिशन, प्लॅनिंग कमिशन असं म्हणतं की विदाऊट डेमोग्राफिक डाटा देर इज नो प्लॅनिंग। जर ओबीसींची संख्या सरकारला माहिती नसेल तर सरकार ओबीसीच्या विकासासाठी प्लॅनिंग करू शकत नाही, आणि ओबीसींचा आकडा आल्याशिवाय त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही। या पद्धतीने एका स्पेशल प्लॅनच्या माध्यमातून शेड्यूल ट्राईबला, एका स्पेशल प्लॅनच्या माध्यमातून शेड्यूल कास्टला सरकारने हे दिलेलं आहे, तो ओबीसींचा हक्क आहे, तो ओबीसींना मिळाला पाहिजे। आणि त्याच्यासाठी आमची सरकारसमोर ही मागणी आहे की त्यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींचा आकडा समजू द्या। या राज्यामध्ये, या देशामध्ये किती माळी आहेत, किती सुतार आहेत, किती कुंभार आहेत, किती शिंपी आहेत, किती न्हावी आहेत, हा आकडा आम्हाला आमचा समजू द्या, हीच मागणी। 1931ला ब्रिटिशांनी केलेली शेवटची जनगणना, ज्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना झालेली आहे, आणि त्या जनगणनेचा आकडा 75 वर्षानंतर सुद्धा जर आज स्वतंत्र भारताचं सरकार गृहीत धरत असेल तर मग या देशातल्या ओबीसीचा वाली कोण, हा प्रश्न निर्माण होतो। शासक जातींना या गोष्टीची जाणीव व्हावी, त्यामुळे हे 5 टप्प्यातलं आंदोलन आहे। आज आंदोलनाचा 3रा टप्पा होता, 25 तारखेला जेल भरो हा 4था टप्पा आहे, आणि त्यानंतर सुद्धा सरकारने याची दखल घेतली नाही तर 10 तारखेला भारत बंद केला जाणार आहे। मी या तुमच्या माध्यमातून संपूर्ण ओबीसी समाजाला हे आवाहन करतो की आता ओबीसींनी एकत्र येण्याची, एकजूट करण्याची वेळ आलेली आहे, आणि सरकारला घाम फुटेल अशा पद्धतीची एकी ओबीसींनी करावी, ज्याच्या परिणामस्वरूप ओबीसींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळतील, त्यांच्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल। धन्यवाद। वर्ग मोर्चा और राष्ट्रीय किसान मोर्चा के माध्यम से आज पाचौरा तहसील के सामने जो आंदोलन शुरू है, उसको समर्थन देने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पाचौरा की तरफ से मैं यहाँ पर अपने विचार व्यक्त करना चाहता हूँ। पिछले 7, 8, 9 महीनों से लगभग 1 साल होने को जा रहा है, इस देश के किसान जो है वो अपने हक और अधिकारों के लिए केंद्र सरकार के खिलाफ, जो केंद्र सरकार ने 3 कानून, या मोर्चाला माझा सर्वस्व पाठिंबा। मी स्वराज्य फाउंडेशनचा पदाधिकारी अध्यक्ष, आणि मी स्वतःही एक ओबीसी आहे। मी जसा जागा झालो तसे माझे सर्व बांधव जागे झाले पाहिजेत, हक्कासाठी लढले पाहिजेत। आमचे सर लढतायत, त्यांच्या आमचे खांद्याला खांदा देऊन आम्ही सर्व लढणार आहे। मला या सर्व गोष्टीला पाठिंबा आहे। राष्ट्रीय पिछड़ा वर्ग अर्थात ओबीसी मोर्चा या संघटनेच्या वतीने आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आज संपूर्ण भारतामध्ये 550 पेक्षा जास्ती जिल्ह्यात आणि 5,500 पेक्षा जास्ती तहसीलमध्ये 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं। या धरणं आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, ते 3 कृषी कायदे सरकारने जे केलेले आहेत शेतकरी विरोधी ते रद्द करावे, त्याचबरोबर EVM मधून निघणाऱ्या व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्यांची सुद्धा मतमोजणी 100% करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी देशभरामध्ये आज 1 दिवसीय धरणं आंदोलन झालं। ओबीसींच्या जातीय जनगणनेच्या संदर्भामध्ये मी हे सांगू इच्छितो, ही मागणी जरी प्रामुख्याने असली तरी ही मागणी की सर्वप्रथम आजच करतो आहोत असं नाही।
10 वर्षापूर्वी झालेल्या जनगणनेच्या वेळेला सुद्धा याची मागणी आम्ही केलेली आहे. त्याचनंतर सरकारने नेमलेले कालेलकर आयोग असतील, मंडल आयोग असेल, त्याच्यानंतर व्यंकटचलय्या आयोग असेल, नच्चियप्पन आयोग असेल, या सर्व आयोगांनी, हे सरकारने नेमलेले आयोग आहेत, या आयोगाने सुद्धा सरकारसमोर ही शिफारस केलेली आहे की ओबीसीची जाती निहाय जनगणना करा, पण सरकारने 75 वर्षामध्ये ही केलेली नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सरकारला ही सूचना केलेली आहे की ओबीसीची जातीनिहाय जनगणना